कोई पानी दे दो, पानी दे दो, कोई पानी। बाप रे, काय ऍक्सिडेंट झालाय हा उलटा कसा झालाय? ज्या गोष्टीची सकाळपासून वाट बघत होतो आपण, तो पाऊस घरी जाताना मानकुरच्या ब्रिजवर आलेला आहे। पुन्हा तेच, गाडीवर होतो तोपर्यंत ठीक होतं, आता पायी चालतोय तरी त्या लोकांनी चुकीचा लेफ्ट मारलाय। आणि चिकन भाऊ बघा, आता इथे तर नेटवर्क पण नाहीये, आता त्यांना कुठे शोधायचं? 3 लोक आमचे त्यांना मेसेज गायब झाले, आम्ही खून ठेवले। हा, आम्ही असे आवाज करतोय, तर आम्ही जे निशाणी करतोय, आवाज करतोय, त्याचा आम्हाला आता काय बोलतात उत्तर मिळतंय। त्या साईडनी पण आम्हाला एक उत्तर येतोय, आमच्या हाकेला ओ दिली जाते। आता हाक देऊन बघूया आपण, हा बघा आला आवाज, म्हणजे आपले लोक आलेत जवळपास। ओके ओके, गोप्रो मध्ये आवाज एवढा क्लिअर येतोय की नाही माहित नाही, पण मी ट्राय करीन त्या पार्टचा ऑडिओ वाढवायला। आणि मला माहित नाही गोप्रो किती जस्टिस करतोय, बट भाई साहब हे खूप मोठं आहे चढण, हालत खराब झाली आहे। भाई साहब दमलोय, 11:30 वाजले, जवळपास 8:30 पावणे 9ला चालू केलेलं गडावर यायला। हालत खराब झाली, पण व्ह्यू जो आहे ना ते वर्थ आहे, म्हणजे बघा। आणि हा जो आहे थोडासा प्लेन सरफेस आहे, या साईडला पण दरी आहे, या साईडला पण दरी आहे, त्याची हवा चालते इकडे, सुपर्ब सुपर्ब थंड हवा। पण क्लायमेट थोडंसं पाऊस आला पाहिजे होता तर अजून मजा आली असती, पण ठीक आहे, नशीब ऊन तरी नाही आहे आज। तिला सांगा कोणी पुन्हा मन गर्भार झाले, तिला सांगा कोणी। वा, अशा निसर्गात येऊन खूप बरं वाटतं। पावसा तुझ्यामुळे मला सुचते गाणे नवे, गाण्याचे हे येणे जणू पाण्यालाही हवे हवे। पावसा तुझ्यामुळे, बाय कमाल, फुल परफॉर्मर। हालत खराब झाली आहे, अजून किल्ला चढायचा बाकी आहे। एक आमचा हिरो गेलाय पुढे, जास्तच जोशीला जवान येतो। जय भवानी, जय शिवाजी। दमलेले मावळे आमचे, दमलेले थकलेले। चालतील ते मावळे, दमतील ते कावळे। आताशी तर चढतो आहे अजून भाई साहब, दमले मावळे आमची। कोई पानी दे दो, पानी दे दो, कोई पानी। भाई साहब रजत, एवढा सुंदर क्लायमेट झालं नाही इथे, जो काल रात्री पाऊस आणि सकाळी पाऊस पडून गेलेला। तो माती पण बघा मस्त ओलसर आहे, फुल धुकांमध्ये चाललोय तिथे आम्ही, धुकांमध्ये बसायला थोडे वाईब घ्यायला। इधर लोकेशन उधर आणि बघा खूप असं डेंजर स्लोप आहे,
डेंजर स्लोप आहे. मगाशी वर येताना एवढं काय वाटलं नव्हतं, पण जेवढं चढायला कठीण होतं असं वाटलं उतरणं सोपं असेल, पण उतरायला पण हवा खराब आहे. बघा थोडं झालं तरी पाय स्लिप होतो. यांनी लावलं आहे, पाय घसरतोय. म्हणजे असं वाटलेलं की उतरताना थोडी एफर्ट्स कमी लावायला लागणार, पण ॲक्च्युली उतरताना जास्त एफर्ट्स लावायला लागतात. जास्त पायावर प्रेशर येतं. धन्यवाद, पुन्हा भेटू. पुन्हा लवकर येऊ नये. पावसाची कामं बघा, सगळ्यांच्या गाड्यांवर फुल नक्षीतेनी पुसली. आता सकाळी आणली तेव्हा मस्त चकचकीत होती. तर पाऊस वगैरे पण थांबला आहे, म्हणून आपण करतोय मोटो व्लॉगिंग. तुम्हाला वाटत असेल मी मुंबईच्या दिशेला चाललो आहे, बट नाही. आम्ही आता चाललो आहे नागोठण्याला. दोन आपला निशिकांत आहे, तर त्याच्या घरी आम्ही जेवायला चाललो आहे. कर्नाळावर गेलो, मस्त किल्ला वगैरे पाहिला, दमलो. तर कसे अचानक भयानकवाले प्लॅन होतच चालले. इथे यायचं पण अचानक झालं, काल ठरलं. आता इकडे आलो, दमलो तरी नाही, त्याच्या घरी जेवायला जायचं म्हणजे जायचं. मस्त क्लायमेट भारी झालं एकदम क्लायमेट. आणि रोडचा अपडेट असा आहे की रोड जे आहेत ते एकदम झकास बनवले आहेत. आता लास्ट टाईम आलेलो त्यापेक्षा तर बरेच आहेत. लास्ट टाईम इंदापूरला जे गेलेलो आपण 1.5 महिन्याआधी, 1-1.5 महिन्याआधी, प्रॉपर मी 100च्या स्पीडवर कंटिन्यू गेले. 15-20 मिनटं 100ची स्पीड पकडूनच मी तिथून निघाल्यापासून. आणि अशी क्रुझिंग करत गाडी चालवायला एक वेगळीच मजा येते. हां, थोडेसे मध्ये जेव्हा गावं वगैरे येतात तेव्हा स्पीड ब्रेकर्स येतात, बस तेवढंच आहे. बाकी तर प्रॉपर मेंटेन चालू आहे स्पीड. आपण इथे शालीमारमध्ये थांबलेलो जेव्हा आपण इंदापूरला चाललेलो नाश्ता करायला. आता काय जास्त काही खाल्लं नाही. गडावरनं उतरल्यावर एकदम लाईट एक शहरमध्ये आम्ही भजी वगैरे नॉर्मल खाल्लेलं. थोडं एक पोटाला आधार पुढच्या प्रवासासाठी, कारण का घरी जाऊन आम्हाला चिकनवर ताव मारायला. निशिकांत साहेब, कॉंग्रॅट्स तुम्हाला नवीन गाडीसाठी. हीच नवीन गाडी, हीच बघायला आलो ना आपण. ही बघायला आलो. आणि इथलं वातावरण पण तुम्हाला जरा नदी बोलतो तर आहे नदीवर जाऊया, तर बघूया. ताकद तेवढी वाटत नाही नदीवर जाणे इतकी. ऑन रोडिंग करवाया, ऑफ रोडिंग करवाया. अभी किल्ल्यावर गेलो आणि आता तुम्हाला थोडंसं ॲडव्हेंचर करवतो. कमान. कुठे चाललो आपण? आपण चाललोय एका सुंदर ठिकाणी जिथे राजवाड्याचं खोल पाणी हवं होतं. सगळं झालं. याच्या घरी गेलेलो आम्ही, तर सामान वगैरे ठेवलं आणि पोहायला आलो. आणि हा लोकेशन जवळपास असा आहे बघा, स्टीप स्लोप. तर स्विमिंग वगैरे करून जे मागच्या शॉटमध्ये पाहिलं तुम्ही लोकेशन, तिथे मस्त पोहून आंघोळ करून हे आमचं आजचं जेवण, कोंबडी, वडे, भात आणि हे सगळी पोरं जेवतात. आपला परतीचा मुंबईचा प्रवास हा सुरू झालेला आहे. संध्याकाळचे 6:45 वाजलेत. जायचं तर होतं लवकर मॅच बघायला इंडिया पाकिस्तान, पण थोडी मजा मस्ती चालू होती आणि दमलेलो पण की किल्ला पण चढलो, नदीवर पोहलो पण. तर मग बोललो की जाऊन द्या, मॅच तर काय हायलाईटमध्ये पण बघता येईल, पण हा जो क्षण आहे मित्रांसोबतचा तो परत नाही मिळणार. ठीक आहे, तसं पोचू आपण 9-9:15 पर्यंत, तर मॅच तर भेटेलच, 1 तासाची जाईल. पण हे वर्थ होतं. आजचा जो टाईम होता ना आमचा मित्रांचा, म्हणजे कसे आमचा एक ग्रुप आहे ऑफिसमध्ये, ते सगळे माझ्या ग्रुपमधले आहेत. रजत, राज, विकास, दीपेन, निशिकांत, आमचा एक ग्रुप आहे. आणि अजून 2-3 आहेत, ते येऊ नाही शकले काय पर्सनल कमिटमेंटमुळे. पण फन आहे की आम्ही दिवसभर, म्हणजे आमचा दिवस चालू होतो, दिवस संपतो आहे सोबत. आणि त्याच व्यक्तींसोबत जेव्हा तुम्ही बाहेर येतात, अशा कोणत्या म्हणजे असं एकदम अनप्लॅन्ड होतं. तर हा एक आम्ही दुसरा रस्ता मागतोय, कारण का पेणपर्यंत जो आहे रस्ता थोडा खराब आहे. तर निशिकांत कसं इकडचा लोकल आहे, तर त्याला आतले वगैरे रस्ते माहीत आहेत. तो बोलला की चल आतून जाऊया, थोडे चांगले व्ह्यू वगैरे आहे. बोललो चल, आता एवढं लेट झालंच आहे तर अजून लेट होऊन दे. Shiny lights and purple sky, everything's so bright. 기다려왔어 지금이야. Turn off your phone and off your mind. Look at you so bright. 멈출 수 없어 지금이야. Oh, I'll take you to the moon. Come on up, enjoy your ride. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला टाइम लॅप्स? रस्ता चांगला होता,
तर मग विचार केला टाइम लाईफ टाकतो, एक गाणं टाकतो की तुम्ही पण थोडा फील घ्याल. बोललो मी ते. निशिकांत बोलतोय की आजच्या दिवसाचा हा लास्ट ॲडव्हेंचर आहे की आम्ही सगळं केलं आज सकाळी उठल्यापासून, की जे तुम्हाला सांगितलं बर्ड सेंच्युरीला गेलो, राईडला आलेलो, पण इव्हेंच्युअली तो ट्रेक झाला. मग तिथून आलो, ह्याच्या गावी आलो, गावचा फील घेतला, नदीवर गेलो, पोहणं झालं, स्विमिंग झाली. नदीवर जायचा जो रस्ता होता तेव्हा मी हेल्मेट कॅरी नाही केलेला, बाजूला होतं, एक डॅमचं साईड होतं, तर कॅनल होता बेसिकली तो, तर हेल्मेट नाही म्हणून गोप्रो नाही लावलेला. तो तिथे पोचेपर्यंत पण असा फुल ऑफरोडिंगवाला पॅच होता. ऑफरोडिंग केली आम्ही, सॅडलिंग केली आणि फायनली आता जंगलाचा रस्ता मारून शहराकडे चाललो आहे, मुंबईकडे, मुंबई शहर. क्विक रोड अपडेट. संध्याकाळचे 7:33 झाले. वडखळ नाका, सुंदर रस्ता होता जो आम्ही बायपास मारला आतल्या साईडने, तो म्हणजे जंगलातून होता, तुम्ही तर पाहिलंच. आणि म्हणजे हे असं सगळं नव्हतं, डायव्हर्जन आणि हे ढाम असे वर खाली. पुढे मस्त सुसाट एक स्पीडमध्ये मस्त झाडं दोन्ही साईडला, गप्पा गोष्टी करत निघालो. पावसाचं आगमन झालेलं आहे, हलका हलका पाऊस सुरू झाला आहे. मुंबईच्या दिशेला चाललो आहे आम्ही. एक आता कर्नाळ्याच्या जवळ पोचू परत आम्ही. पाऊस सुरू झाला आहे, मोठा आला तर मी थांबणार साईडला, गोप्रो काढून आत ठेवणार, कारण का थोड्यासाठी रिस्क नको बाबा. बापरे, काय ॲक्सिडेंट झालाय हा उलटा कसा झालाय? ये उलटा कैसा ठुका? एकदम भीषण अपघात. बापरे, डेंजर ॲक्सिडेंट होता. मला वाटलं पहिलं एक बुलेर वगैरे पलटी झाली आहे, बघितलं तर मोठी लॉरी होती 20-28 चाकी. पनवेलला आपण आलेलो. इथे कोकण स्वाद म्हणून हॉटेल आहे, तिथे चहा ब्रेक झाला एक शेवटचा, आणि आता आपण बाय करतोय सगळ्यांना. बाय भावा, मजा आली आज. तू तर आहेस माझ्यासोबत, तू रुक. बाय, भेटू रस्त्यात, भेटलात की भेटू. साहेब, आजच्या हॉस्पिटॅलिटीसाठी धन्यवाद, भेटू. एक रजत थांबलाय आपल्यासाठी, त्याला एकदा बाय करूया. चल बडी, बाय, टेक केअर. ऑफिशियली पनवेल आहे, सगळ्यांचे स्प्लिट्स आहे. ॲक्च्युली मला पण थोडा रश आहे, सोबत चालायला थोडा डिले चालू आहे. मला कुठे बाहेर जायचं आहे, घरी जाऊन इंडिया पाकिस्तानची मॅच बघायला. तसं पण पाऊस पडला आहे, आताच मी क्रिकबसवर चेक केलं, पाऊस चालू आहे. सगळ्यांना बाय केलं, कारण का आता कुठे थांबणार नाही. आता आपली बुलबुल डायरेक्ट राजला एकदा माहीमला सोडायचं आणि आपल्या घरी. फायनली ज्या गोष्टीची सकाळपासून वाट बघत होतो आपण, तो पाऊस घरी जाताना मानखुर्दच्या ब्रिजवर आलेला आहे, फुल पाऊस. हा लास्ट फूट शॉट आहे. ब्लॉग पण इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि थोडासा सपोर्ट दाखवा, कमेंट पण करा व्हिडिओजवर. ब्लॉग इथेच एंड करतो. भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये. Come on up, enjoy your ride. Oh, I'll take you to the moon. Just be ready to enjoy your night.